नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत वॉटर पार्कमध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे आणि खूप मस्त होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत बघून। तर ही आहे मी तयार झालेली आहे आणि ही बघा माझी आई। स्वतः आम्ही तयार झालेलो आहोत, आता आम्ही बसने जाणार आहोत। सो चला जाऊया आपण वॉटर पार्कला। स्वतः आम्ही निघालो तर खरं, पण आम्हाला बसच भेटत नाहीये आणि उशीर होईल पोहोचायला, म्हणून मग आता काका येणार आहेत आम्हाला न्यायला आणि मग आम्ही काकांसोबत जाणार आहोत। सो इथे बघा आम्ही वाट बघत थांबलोय काकांची। सो काका आलेले आहेत आणि आता आम्ही गाडीमधून निघालेलो आहोत। माझा भाऊ आता तुम्हाला सांगतोय लाईक करा, सो व्हिडिओला लाईक करा। इथे बघा माझी पिहू, माझी आई आणि ही आहे माझी मावशी आणि इथे आहेत काका। स्वतः आम्ही निघालोय आणि ट्रॅफिक लागलेला आहे आता। स्वतः ट्रॅफिक कमी झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत। सो आता आपण जवळ आलेलोच आहोत, पण इथे थोडा रस्ता खराब असल्यामुळे उशीर लागतोय आपल्याला। सो आपण जवळच आलोय वॉटर पार्कच्या। सो गाईज, एक प्रॉब्लेम झालेला आहे। आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे आज खूप गर्दी होती आणि बुकिंग सर्व झालेल्या होत्या आणि आम्हाला काही तिकीट्स भेटल्या नाहीत। फक्त आमचंच बुकिंग झालेलं नाही आहे असं नाही आहे, असे बरेच लोक होते की त्यांचं पण बुकिंग झालं नाही, कारण बुकिंग सगळे फुल झाले होते। सो ते पण परत निघालेत आणि आम्ही पण परत निघालो आहे। आम्ही ठरवलं की आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत। तर त्याआधी आम्हाला लागलेली भूक, त्यामुळे आता आम्ही वडापाव खातोय। इथे बघा माझी बहीण कशी वडापाव खाते। सो तुम्हाला ती पोच पण करून दाखवते, हे बघा। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा की आता आम्ही कुठे निघालेलो आहोत फिरायला। आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला कुठे फिरायला जायचंय। आता आम्ही निघालेलो आहोत तिकडेच। सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा, तुम्हाला कळेल आता आम्ही कुठे निघालोय। तर आता जवळच आलेलं आहे आणि आम्ही थोड्याच वेळात पोहोचणारच आहोत। सो त्याआधी तुम्ही हे बघा, आता जवळ आलेलं आहे आणि पोहोचणार आहोत आणि पिहू झोपली। करवंदाच्या जाळीला उतरले A few moments later. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ज्या गोष्टीची तुम्ही इतका वेळ वाट बघत होता की आम्ही कुठे फिरायला आलेलो आहोत, तर आता हीच ती वेळ आहे। तर बघा आम्ही कुठे आलोय। सो आता आपण आलेलो आहोत उलट्या धबधब्यावरती। फक्त फरक एवढाच आहे की इथे धबधबा नाहीये। हा पावसाळ्यात असतो म्हणजे धबधबा। तर बघा किती हिरवागार निसर्ग आहे आणि वारं पण खूप सुटलेलं आहे। आणि इथे मध्ये बघा या साईडला ऊन आहे, पण तिथे ना तिथे ढगाची सावली पडली आहे, त्यामुळे बघा किती छान दिसतंय। सो बघू शकता आपण आलेलो आहोत आता। हा बघा भाऊ इथे बघा। पिलू हाय बोल। हाय, लाईक करा म्हणा त्यांना, लाईक करा व्हिडिओला। सो इथे बघा ही आहे माझी मावशी आणि इथे बघा आमचा पिल्लू आहे, ही आहे माझी आई। सो इथे बघा पवन चक्की फिरतीये गोल 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 गोल। इथे मी फिरते।
सो बघा किती वारं सुटलेलं आहे, छान. कधीही मी उडून जाऊ शकते. त्यामुळे उडून जायच्या आधी लाईक करा, ठीक आहे, सबस्क्राईब करा चॅनलला. सो इथे बघा माझे काका आहेत, दिसतात का तुम्हाला? सो हा आहे उलटा धबधबा. ज्या वेळेस पावसाळा सुरू असतो त्यावेळेस इथे उलटा धबधबा होतो, पाणी असं वर येतं वारा जास्त असल्यामुळे. सो आता उन्हाळा सुरू आहे म्हणून इथे धबधबा नाहीये. सो इथे बघा करवंद तोडायची चाललेली आहेत आता. ही बघा आई माझी, दिसतेय का तुम्हाला? ही बघा, हे बघ इथं खाली येते बघ. तर आता आपली करवंद तोडून आणि खाऊन दोन्ही झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. सो दुसरं ठिकाण कुठलं आहे हे पण तुम्हाला नंतरच कळेल, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आम्ही निघालो तर खरं, पण इथे रस्ता खूप खराब होता, रस्त्याचं काम सुरू होतं म्हणजे. तर आम्ही आता आमच्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि ही जागा बघून तुम्हाला आयडिया तर आलीच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर ठीक आहे, मीच सांगून टाकते. आम्ही आलेलो आहोत कोयना डॅम बघण्यासाठी. मैं बाबा टिल्लू नाम मेरा, बाबा टिल्लू. तर टिल्लू जी भी हमारे साथ आ रहे हैं. तर आता आम्ही तिकीट्स काढलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत. काका इकडे बघा. हो, तर इथे खूप हिरवीगार झाडी आहेत आणि इथं आलं ना की इतकं फ्रेश वाटतंय की माइंड एकदम फ्रेश होऊन जातंय. तर आता आम्ही निघालेलो आहोत आत फिरण्यासाठी. तर बघा मी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप छान आहे इथे बघण्यासाठी, खूप हिरवगार झाडी आहेत आणि एकदम मस्त गारगार वाटतं इथे. सो हाय, काय करतोय? तर ही बघा आता आमची पिहू कशी चढते आणि केवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत तरीही ही भेट नाहीये. तिला पिल्या लगेच भेटतो बरं. पाय सोड, साईडला नको जाऊ, साईडला नको जाऊ. सोड की. हळूहळू येते. हे लोकेशन फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी खूप छान आहे. तर आम्ही पण इथे व्हिडिओज फोटोज सगळे काढलेले आहे आणि फोटोज मी हे नंतर पोस्ट करून टाकेन. सो तुम्ही ते पण बघा आणि लाईक करा त्या पोस्टला. बघा किती छान आहे. पिहू, ए पिहू, 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 ए पिहू, तुझी नजर खूप मस्त आहे. तर हे बघा, हीच ती जागा, हीच ती जागा आहे जी आम्ही बघायला आत्ता आलेलो आहोत. आत्ता खूप कमी आहे पाणी डॅम मध्ये, कारण की आता उन्हाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये डॅम पूर्ण भरलेला असतो. तर तोपर्यंत तुम्ही हेच कमेंट मध्ये सांगा की मी कशी दिसते नक्की. दोन आहेत ते मेन 2 दरवाजा आहेत मोठं आणि ते बाकीचं तो ओव्हरफ्लो. आता आमचं कोयना डॅम बघून झालेला आहे आणि आता आम्ही पूर्ण पार्क फिरतोय. तर तुम्ही कधी इथे आला आहात का तर हे कमेंट मध्ये नक्की सांगा. पिहू बघा कशी पळते आमची पिहू. सो इथे बघा
आता हे बघा, पार्कमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी फणसाची झाडे लावलेली आहेत आणि इथे बघा केवढी मोठी मोठी फणस आलेली आहेत. इथे बघा, दिसतात का तुम्हाला? आता आमचं पूर्ण पार्क फिरून झालेलं आहे आणि आम्ही बरेच फोटो काढलेले आहेत. सो ते मी पोस्ट म्हणून टाकणारच आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. सो खूप छान आहे इथे. हो, सो इथून आधी पाणी यायचं. सो किती खूप छान छान. सो ही गाडी आहे ज्या गाडीतून आम्ही आलो होतो आणि त्याच गाडीतून आता आम्ही माघारी जाणार आहोत. आणि सो इथे बघा आमची गाडी, बघा किती छान आहे. सो इथे बघा आम्ही चरायला लावली आमची म्हैस. सो इथे बघा आता आम्ही घरी निघालेलो आहोत. सो आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आता आम्ही आलेलो आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी आणि हे तिथे फक्त एकच दुकान आहे आम्हाला दिसलेलं. सो आम्ही इथेच आलेलो आहोत आणि हे बघा आता मी काय घेतलेलं आहे, आईस्क्रीम. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी, कारण की जेवणाची वेळ पण आमची झालेली होती. त्यामुळे आता आम्ही जेवणार आहोत आणि मगच घरी जाणार आहोत. ठीक आहे. सो इथे बघा आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आता आम्ही आमची जी ऑर्डर आम्ही दिली आहे त्याची वाट बघतोय. ओके, इथे बघा आमची पिहू. हाय बोल. हाय. तर आता आईची ऑर्डर आलेली आहे, कारण की आई व्हेजिटेरियन आहे. सो तिची ऑर्डर पहिल्यांदा आली आहे. आणि इथे बघा फिश आहे जी की आम्ही ऑर्डर केलेली आहे आमच्या नॉन व्हेजिटेरियनवाल्यांसाठी. तर हे बघा आता किती भारी जेवण दिसते, एकदम सुंदर असं वाटते मी कधी खाते. सो मी पण आईच्यातलं थोडंसं पनीर घेतलेलं आहे आणि मी सुरुवात केली आधी खायला. नंतर आमची ऑर्डर नॉन व्हेजिटेरियनवाल्यांची आलेली आहे. सो आम्ही जेवून खाऊन झोपलेलो आहोत. थँक्यू आमचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला.